नमस्कार, मी भास्कर म्हात्रे, सेक्रेटरी नवी मुंबई कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन। आजचा आपला विषय आहे ट्रान्सफर बाय फॅमिली अरेंजमेंट। नुकताच माननीय उच्च न्यायालयाने एक निकाल दिलाय की तुम्ही ट्रान्सफर जी आहे ती फॅमिली अरेंजमेंट मध्ये सुद्धा करू शकता। सेक्शन 154B ते उल्लेख केलेला आहे आणि त्याचबद्दल आज आपण माहिती घेण्यासाठी ॲडव्होकेट श्रीप्रसाद परब सरांना इथे आमंत्रित केलेलं आहे। तरी मी ॲडव्होकेट श्रीप्रसाद परब सरांना विनंती करतो की त्यांनी आमच्या श्रोत्यांना त्याबद्दल मार्गदर्शन करावे। धन्यवाद म्हात्रे सर। आपला आजचा विषय आहे फॅमिली अरेंजमेंट आणि फॅमिली अरेंजमेंट हा जो विषय आहे तो आपण दोन पार्ट मध्ये पाहणार आहोत। पहिलं फॅमिली अरेंजमेंट हा कन्सेप्ट पाहणार आहोत आणि दुसरा पार्ट जो आहे तो जसं आदरणीय म्हात्रे सरांनी आपल्याला सांगितलं की जी बॉम्बे हायकोर्टची जजमेंट आली होती 23 सप्टेंबर 2024 ची, त्या जजमेंट बद्दलचं थोडंसं विश्लेषण आपण पाहणार आहोत। मग फर्स्ट पार्ट जो आहे फॅमिली अरेंजमेंट, ह्यामध्ये पहिला शब्द जो आहे तो आहे फॅमिली। आणि व्हॉट इज फॅमिली? मग फॅमिलीचं जर आपण लीगल डेफिनेशन बघितलं तर फॅमिलीच्या लीगल डेफिनेशन मध्ये असं सांगितलेलं आहे की इट इज फॅमिली मीन्स अ ग्रुप ऑफ मेंबर्स कनेक्टेड थ्रू ब्लड, लॉ, अफिनिटी, असं लीगल डेफिनेशन आपल्याला फॅमिलीचं पाहायला मिळतं। आणि मग व्हॉट इज फॅमिली अरेंजमेंट? तर फॅमिली अरेंजमेंटचं लीगल डेफिनेशन जर आपण पाहिलं तर फॅमिली अरेंजमेंट मीन्स अ informal agreement. Family arrangement is an informal agreement which is being made by the family members for distribution of the property other than the procedure provided in the law. अशा तऱ्हेने म्हणजे लॉ मध्ये जी प्रोसिजर ट्रान्सफरची दिलेली आहे त्या ट्रान्सफरच्या प्रोसिजरच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसऱ्या कुठल्या प्रोसेसनी जर ट्रान्सफर करणार असाल आणि त्याचा एक तुम्ही अग्रीमेंट करणार असाल प्रॉपर्टीचं ट्रान्सफर करण्यासाठी आणि ते अग्रीमेंट जर फॅमिली मेंबर्सने केलेलं असेल तर त्यालाच फॅमिली अरेंजमेंट किंवा फॅमिली सेटलमेंट असं संबोधलं जातं। फॅमिली अरेंजमेंटचं अजून इंटरप्रिटेशन आपल्याला जर पाहायचं असेल तर ऑनरेबल सुप्रीम कोर्ट आणि ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टचे आपल्याला काही जजमेंट्स पाहावे लागतील। आणि मग ऑनरेबल सुप्रीम कोर्टनी काही जजमेंट्स आहेत, जसं की कृष्ण बिहारीलाल वर्सेस गुलाबचंदची एक जजमेंट आहे। मग त्यानंतर षणमुगम पिल्लेची एक केस आहे। त्यानंतर काळे अँड अदर्स वर्सेस डिस्ट्रिक्ट डेप्युटी डायरेक्टर ऑफ कन्सॉलिडेशन ती एक जजमेंट आहे। मग अशा जजमेंट्स मध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टनी फॅमिली अरेंजमेंटला अपील करताना फॅमिली अरेंजमेंटच्या प्रोसेसला सांगितलेलं आहे की व्हॉट इज फॅमिली अरेंजमेंट? बेसिकली फॅमिली अरेंजमेंट ही जी आहे ही इट इज अ काइंड ऑफ सेटलमेंट ऑफ डिस्प्यूट बिटवीन द फॅमिलीज। ते डिस्प्यूट आता असू शकतं, पास्ट असू शकतं किंवा भविष्यात येणारं असू शकतं विथ रिगार्ड्स टू दॅट पर्टिक्युलर प्रॉपर्टी ॲज मेन्शन्ड इन दॅट फॅमिली अरेंजमेंट। आणि हे सेटलमेंट ऑफ डिस्प्यूटचा एक मोठं माध्यम आहे फॅमिली अरेंजमेंट, असं ऑनरेबल सुप्रीम कोर्टनी या जजमेंटच्या माध्यमातून सांगितलेलं आहे। पुढे जाऊन ऑनरेबल सुप्रीम कोर्टनी असंही सांगितलेलं आहे की फॅमिली अरेंजमेंट जे आहे हे कशासाठी आहे, ह्याचा पर्पस काय आहे? त्याचा पर्पस आहे टू मेंटेन द युनिटी अँड होमोजिनिटी ऑफ द फॅमिली, thereby making unification of the society. अशा तऱ्हेने ऑनरेबल सुप्रीम कोर्टनी ह्या फॅमिली अरेंजमेंटला अपील करताना असंही सांगितलेलं आहे की जर उद्या भविष्यामध्ये कुठलाही टेक्निकल ग्राउंड असो किंवा ट्रायफल ग्राउंड असो, या ग्राउंडच्या आधारावरती कोण ऑब्जेक्शन रेज करत असेल तर प्रिन्सिपल ऑफ एस्टॉपल जो आहे तो तिथे उभारून येईल आणि त्यामुळे फॅमिली अरेंजमेंट जे आहे हा जो कन्सेप्ट आहे हा एक युनिटीच्या फॅमिलीसाठी केलेला कन्सेप्ट आहे। अशा तऱ्हेने ऑनरेबल सुप्रीम कोर्टनी इंटरप्रिट केलेलं आहे। आणि त्यानंतर अजून काही जजमेंट्स आहेत ज्याद्वारे आपल्याला अजून फॅमिली अरेंजमेंटचं इंटरप्रिटेशन पाहायला मिळतं। मग तसं की साहू माधव दासची एक जजमेंट आहे वर्सेस मुकुंदराम, मग ती एक जजमेंट आपल्याला पाहायला मिळते, किंवा टेक बहादूर ची जजमेंट आहे ती आपल्याला पाहायला मिळते। आणि ह्या जजमेंटच्या माध्यमातून ऑनरेबल सुप्रीम कोर्टनी असं त्याच्यात इंटरप्रिट केलेलं आहे की फॅमिली अरेंजमेंट मध्ये एक अँटीसिडेंट सॉर्ट ऑफ राईट जो असतो तो सर्व फॅमिली मेंबर्स मध्ये असतो, तो असणं गरजेचं आहे। म्हणजे राईट विथ रिगार्ड्स टू दॅट प्रॉपर्टी तो असणं गरजेचं आहे आणि तो राईट्स मध्ये देन द फॅमिली मेंबर्स जे आहेत तो त्यांचा राईट्स रिलिंग्विश करतात अदर मेंबर्सला। म्हणजे काही मेंबर्स रिलिंग्विश करतात, काही मेंबर्स स्वीकारतात। अशा तऱ्हेने ते फॅमिली अरेंजमेंटचा जो आहे प्रकार ह्या जजमेंटमध्ये इंटरप्रिट करायला आपल्याला पाहायला मिळालेला आहे। त्यामुळे ऑनरेबल सुप्रीम कोर्टने असंही सांगितलेलं आहे की विदाउट गोइंग टू द नेम ऑफ द डॉक्युमेंट, म्हणजे फॅमिली अरेंजमेंट हे नाव न बघता आतमध्ये जे रिसायटल्स आहेत त्या रिसायटल्स वरती ते डॉक्युमेंट फॅमिली अरेंजमेंट आहे का हे तिथे कन्सिडर केलं जातं।
आणि अशा तऱ्हेने हे इंटरप्रिटेशन आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग सेकंड क्वेश्चन आपल्याकडे पुढे उभारून येतो की वेदर फॅमिली अरेंजमेंट डॉक्युमेंट जे आहे त्याला रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे का, स्टॅम्प ड्युटी भरणं गरजेचं आहे का. तर आन्सर आहे फॅमिली अरेंजमेंट. बऱ्याचशा केसेसमध्ये आपल्याला हेही पाहायला मिळतं, ऑनरेबल सुप्रीम कोर्टने सांगितलेलं आहे की ओरल फॅमिली अरेंजमेंटही असू शकते, तिथे तुम्ही रजिस्ट्रेशन करणं गरजेचं नाही आहे. पण जिथे रिटन फॉर्मॅटमध्ये आहे आणि जिथे ट्रान्सफर ऑफ शेअर राईट टायटल इंटरेस्टचा भाग येतो तिथे डॉक्युमेंट रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. ड्युटी जी आहे ती देखील, जी नेसेसरी ड्युटी आहे ती देखील पे करणं गरजेचं आहे. आणि ह्याच्यासाठी आपल्याकडे ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टचं जजमेंट आहे, चीफ कंट्रोलिंग रेव्हेन्यू अथॉरिटीचं जे एक जजमेंट आहे, त्या जजमेंटच्या माध्यमातून आपल्याला हे क्लिअर इंटरप्रिटेशन मिळतं. मग त्या जजमेंटमध्ये क्लिअरली सांगितलेलं आहे की जर फॅमिली अरेंजमेंट हे फक्त एक मियर अरेंजमेंट असेल, जे फक्त डिफाईन करतंय की भविष्यामध्ये असं तऱ्हेने राईट्स जे आहेत ते सगळ्या फॅमिली मेंबर्सला ट्रान्सफर होतील, मग रजिस्ट्रेशन म्हणजे मग स्टॅम्प ड्युटी भरणं गरजेचं नाही आहे. पण जर भविष्यामध्ये ह्या बेस्ड ऑन दिस फॅमिली अरेंजमेंट ज्या वेळेला पार्टीज एक सेपरेट डीड किंवा सेपरेट डॉक्युमेंट्सनी ते ट्रान्सफर एक्झिक्यूट करतील त्यावेळेला त्या डॉक्युमेंटला ड्युटी जी आहे ती येईल आणि ती एन्फोर्स तिथे केली जाईल. तर अशा तऱ्हेने इंटरप्रिटेशन पाहता रजिस्ट्रेशन आणि स्टॅम्प ड्युटी जर इफेक्ट ऑफ ट्रान्सफर इमूवेबल प्रॉपर्टी असेल तर डेफिनेटली तिथे तुम्हाला रजिस्ट्रेशन आणि स्टॅम्प ड्युटीचा प्रकार येणार आहे. आणि आपण मोर क्लॅरिटी जी आहे ती रजिस्ट्रेशन ऍक्ट मध्ये सेक्शन 17 किंवा सेक्शन 49 जर आपण बघितला तर जर डॉक्युमेंट रजिस्टर्ड नसेल, जर डॉक्युमेंटची किंमत 100 रुपयाच्या वरती असेल सेक्शन 17 मध्ये किंवा ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट मध्ये आपण 100 रुपीज अँड मोर डॉक्युमेंट रजिस्टर्ड करणं गरजेचं आहे हे पाहिलेलं होतं. तर त्याचप्रमाणे जर सेक्शन 49 ऑफ रजिस्ट्रेशन ऍक्ट 1908 मध्ये असं सांगितलेलं आहे की जर आपण डॉक्युमेंट रजिस्टर्ड नाही केलं तर इट विल नॉट इफेक्ट द ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी, इट विल नॉट इफेक्ट द ट्रान्सफर ऑफ इमूवेबल प्रॉपर्टी. मग प्रॉपर्टी ट्रान्सफर हस्तांतरण होणार नाही, ट्रान्सफर होणार नाही आणि मग त्यासाठी तुम्हाला सेपरेट डीड डॉक्युमेंट्स जे आहेत ते एक्झिक्यूट करून ते ट्रान्सफर एक्झिक्यूट करावं लागेल. तर अशा तऱ्हेने एक समरी आपण जो आहे तो फॅमिली अरेंजमेंटचा पाहायचा प्रयत्न केला. सो नाव विल एंटर इन टू द सेकंड पार्ट. आता सेकंड पार्ट मध्ये आपल्याकडे जजमेंट आहे आणि जजमेंट आहे विथ रिगार्ड्स टू कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. सो नाव वी आर कमिंग दिस फॅमिली अरेंजमेंटचा जो प्रकार आहे तो आपण कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहोत. कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये का आणण्याचा प्रयत्न करत आहोत? कारण ज्या वेळेला आपला अमेंडमेंट झाला, आपला हाऊसिंग चॅप्टर जो आहे तो आता नव्याने महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट मध्ये ज्या वेळेला इन्सर्ट झाला त्यावेळेला 2019 मध्ये सेक्शन 154 कॅपिटल बी मध्ये 13 जो पार्ट आहे तिथे ट्रान्सफर ऑन डेथ जो आहे तो प्रकार आलेला आहे. म्हणजे ट्रान्सफर ऑफ शेअर राईट टायटल इंटरेस्ट ऑन द डेथ ऑफ द मेंबर. मग जर मेंबरची डेथ झालेली असेल आणि त्यांचं राईट्स, त्यांचं शेअर राईट टायटल इंटरेस्ट आपल्याला जर ट्रान्सफर करायचे असतील तर ते ट्रान्सफर करण्यासाठी 4 ऑप्शन जे आहे ते सेक्शन 154(b)(13) ने दिलेले आहे. फर्स्ट ऑप्शन आहे टेस्टामेंटरी डॉक्युमेंट्स, सक्सेशन सर्टिफिकेट. सेकंड ऑप्शन आहे थर्ड लीगल एअरशिप सर्टिफिकेट आहे आणि शेवटला चौथं दिलेलं आहे ऑर फॅमिली अरेंजमेंट. फॅमिली अरेंजमेंट कोणी? दोज हू इनहेरिट द प्रॉपर्टीज ऑफ द डिसीज पर्सन, असं तिथे क्लिअर म्हटलेलं आहे. आणि मग हा जो चौथा प्रकार आहे फॅमिली अरेंजमेंटचा, ह्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची क्लॅरिटी जी आहे ती अजूनपर्यंत नव्हती. मग फॅमिली अरेंजमेंट करून देखील शेअर राईट टायटल इंटरेस्ट ट्रान्सफर होईल का, तर हे आणि होईल तर मग ते कुठल्या डॉक्युमेंटनी होईल, ह्या सगळ्याची क्लॅरिटी जी आहे ती नव्हती. आणि मग ती क्लॅरिटी आपल्याला ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टचं जे रिसेंट जजमेंट आहे, जे लँडमार्क जजमेंट आहे ते आहे 23 सप्टेंबर 2024 आणि त्या जजमेंटमध्ये आपल्याला ह्या फॅमिली अरेंजमेंटची क्लॅरिटी जी आहे ती अजून उभरून आलेली आहे. आणि मग ती कुठली क्लॅरिटी आहे? तर क्लॅरिटी अशी आहे की त्या केसमध्ये जे डिसीज मेंबर होते त्यांची पत्नी होती आणि 2 मुलं होती आणि मग 2 मुलांनी जे त्यांचे राईट्स होते ते रिलिंग्विश केले होते मदरला आणि ते जे रिलीज डीड आहे त्या रिलीज डीडलाच ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टने कन्सिडर केलं होतं की फॅमिली अरेंजमेंट इट इज अ टाइप ऑफ फॅमिली अरेंजमेंट आणि देअरफॉर द राईट्स हॅव बीन रिलिंग्विश बाय द 2 लीगल एअर्स ऑफ द डिसीज मेंबर. आणि मग रिलिंग्विश झाल्यावरती विडो जे आहेत म्हणजे जे त्यांच्या पत्नी होत्या त्यांच्यावरती ते राईट्स जे आहेत ते आलेले आहेत. अशा तऱ्हेने हेल्ड करून फॅमिली अरेंजमेंटचं क्लिअर डेफिनेशन जे आहे ते एक्सप्लोर जे आहे ते आपल्याला या जजमेंटच्या माध्यमातून पाहायला मिळतं. मग ह्या केसमध्ये जर आपण बघतो
की जर कुठल्या मेंबरची डेथ झालेली असेल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये तर त्याला सुरुवातीला आपण प्रोव्हिजनल मेंबर करतो, म्हणजे जे नॉमिनेशन मध्ये असतात त्यांना आपण प्रोव्हिजनल मेंबर करतो. आणि सेक्शन 154B-1 सबक्लॉज 18 जर आपण बघितलं तर त्यामध्ये प्रोव्हिजनल मेंबरचं डेफिनेशन दिलेलं आहे. ही इज अ टेम्पररी मेंबर. टेम्पररी मेंबर टिल ऑल द अदर लीगल एअर्स आर ब्रॉट ऑन रेकॉर्ड. म्हणजे प्रोव्हिजनल मेंबर ही टेम्पररी मेंबरशिप आहे आणि जर कंप्लीट मेंबरशिप द्यायची आहे मीन्स वन्स द लीगल एअर्स आर ब्रॉट ऑन रेकॉर्ड, हाऊ द लीगल एअर्स विल बी ब्रॉट ऑन रेकॉर्ड, त्याचं उत्तर सेक्शन 154B-13 मध्ये दिलेलं आहे. आणि इथे सांगितलेलं आहे की बाय टेस्टामेंटरी डॉक्युमेंट्स, लीगल एअरशिप सर्टिफिकेट, सक्सेशन सर्टिफिकेट आणि फॅमिली अरेंजमेंट और फॅमिली अरेंजमेंट या प्रकारे तुम्ही जे आहे ते ट्रान्सफर ऑफ शेअर राईट टायटल इंटरेस्ट करू शकता. आपल्याकडे सेक्शन 154B-12 देखील दिलेला आहे आणि सेक्शन 154B-12 मध्ये दिलेलं आहे की जर कुठल्या मेंबरला आपले शेअर राईट टायटल इंटरेस्ट ट्रान्सफर करायचे असतील दुसऱ्या कोणाला तरी तर ते इट शुड बी थ्रू अ रजिस्टर्ड डॉक्युमेंट ओनली. तिथे सेक्शन 154B-12 क्लॅरिफाय करतो इट शुड बी अ रजिस्टर्ड डॉक्युमेंट. आणि सेक्शन 154B-13 जो मायन्यूट डिफरन्स आहे 154B-12 आणि 154B-13 चा, 154B-12 टॉक्स अबाउट द प्रेझेंट सिनॅरिओ, म्हणजे जेव्हा मेंबर जिवंत आहे जेव्हा तो ट्रान्सफर करतो त्यावेळेला इट शुड बी कंपल्सरी बाय रजिस्टर्ड डॉक्युमेंट. बट सेक्शन 154B-13 जर आपण पाहिला 13 इज ऑन द ट्रान्सफर ऑफ द डेथ. सो ट्रान्सफर ऑकर्स ऑन द डेथ बाय 4 ways: टेस्टामेंटरी डॉक्युमेंट, सक्सेशन, लीगल एअरशिप सर्टिफिकेट आणि फॅमिली अरेंजमेंट. टेस्टामेंटरी डॉक्युमेंट्स म्हणजे काय तर टेस्टामेंटरी डॉक्युमेंट्स मध्ये विल येऊ शकते, प्रोबेटचा प्रकार येऊ शकतो, लेटर ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन येऊ शकतं. तर अशा तऱ्हेने हे जे टेस्टामेंटरी डॉक्युमेंट्स मध्ये आपल्याला ते पाहायला मिळतात. अशा तऱ्हेने देखील तुम्ही ट्रान्सफर करू शकता. सक्सेशन सर्टिफिकेट इज अप्लाइज टू द मुवेबल प्रॉपर्टीज. आपल्याकडे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये शेअर्स पण कन्सिडर करतो म्हणून सक्सेशन सर्टिफिकेट देखील त्याच्यामध्ये आपण इनकॉर्पोरेट केलेलं आहे. सक्सेशन सर्टिफिकेट अगेन गोज टू इंडियन सक्सेशन ऍक्ट. लीगल एअरशिप सर्टिफिकेट जे आहे ते बॉम्बे रेग्युलेशन ऍक्ट प्रमाणे जातं 1827च्या. त्याप्रमाणे आपल्याला लीगल एअरशिप सर्टिफिकेटही मिळू शकतं. या माध्यमातून देखील आपण ट्रान्सफर करू शकतो व्हेन इट अप्लाइज टू इमूवेबल प्रॉपर्टी. आणि पुढे फॅमिली अरेंजमेंट. फॅमिली अरेंजमेंटचं क्लिअर इंटरप्रिटेशन आपल्याला या जजमेंटच्या माध्यमातून आता आलेलं आहे. आणि मग थोडक्यात असं आहे की रिलीज डीडला फॅमिली अरेंजमेंट कन्सिडर करावं का, तर आन्सर इज येस. ऍज पर दिस ऑनरेबल बॉम्बे हायकोर्ट जजमेंट रिलीज डीडला देखील फॅमिली अरेंजमेंट कन्सिडर करता येतं जिथे रिलिंग्विश करता आहेत राईट्स आणि दुसरा जो लीगल एअर आहे त्याला ते राईट्स जे आहेत ते ट्रान्सफर होत आहेत. याप्रमाणे फॅमिली अरेंजमेंटचा एक छोटासा इंटरप्रिटेशन जो आहे तो आपण करण्याचा प्रयत्न केला आणि ह्या व्हेरियस जजमेंटच्या माध्यमातून फॅमिली अरेंजमेंट जे आहे ते आपल्याला आपण पाहण्याचा प्रयत्न केला. परत एकदा शेवटला आपल्याला परत हा प्रश्न उद्भवतो की जर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये फॅमिली अरेंजमेंट करायचं आहे तर सिंपल क्वेश्चन आहे की तुम्हाला वेदर रजिस्ट्रेशन करणं आणि स्टॅम्प ड्युटी भरणं गरजेचं आहे का, तर आन्सर इज येस. डॉक्युमेंट शुड बी रजिस्टर्ड. ओनली व्हेन द डॉक्युमेंट इज रजिस्टर्ड द ट्रान्सफर ऑफ शेअर राईट टायटल इंटरेस्ट विल इफेक्ट ऍज पर सेक्शन 49 ऑफ द रजिस्ट्रेशन ऍक्ट. अँड आपण इतर जजमेंटचा पाहायचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये देखील. त्यामुळे कुठलंही डॉक्युमेंट केलं तरी ते रजिस्टर्ड करावं आणि त्याची जी काही ड्युटी आहे प्रिस्क्राईब केलेली ती भरावी. त्याप्रमाणे फॅमिली अरेंजमेंटचा जो विश्लेषण आहे ते आपण करण्याचा इथे छोटासा एक प्रयत्न केलेला आहे. असेच काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आपण तुमच्या समोर घेऊन येत राहू. धन्यवाद.